पुण्यातील राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय एकात्मता साप्ताहिक शिबिराचं आयोजन करण्यात आले. 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गोवा या राज्यातील 21 विद्यापीठांचे 210 स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झालेत. या सर्वांनी राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करत विद्यापीठ परिसरात संचलन केलं. ढोल, ताशा आणि झांज पथकाच्या साथीनं आपापल्या राज्यांचं पारंपरिक लोकनृत्य आणि परंपरांचं दर्शन घडवलं. यानंतर शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा 5 विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते, तर महाराष्ट्र NSSचे युथ ऑफिसर सुमंत कुमार यादव आणि कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी विकसित देशांमध्येही धार्मिकतेसह अनेक प्रकारची विविधता असल्याचं सांगत त्यांचं प्राधान्य त्यापलीकडे जाऊन विकासाला असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे आपल्या देशातही विविधतेमधून एकता आणि सहिष्णुतेची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी अशा प्रकारच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी पावलं उचलून सर्वांपुढे आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आजही या भूमीवर आपल्याला पाहायला मिळतात. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी दसरा चौकामधील वसतिगृहांच्या रूपानं राजर्षी शाहू महाराजांची सजीव स्मारकं आवर्जून पाहावीत असं आवाहन त्यांनी केलं. यासह तरुणांनी लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा योग्य वेळेच लाभ उठवण्यासाठी कार्यरत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या निमित्तानं देशभरातून एकत्र आलेल्या तरुणांनी एकमेकांशी संवाद साधावा, एकमेकांच्या भाषा, संस्कृती जाणून त्यांचा आदर करण्याची भावना विकसित करावी, आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपला देश यांच्याप्रती निस्वार्थ भावनेनं सेवा देण्याचा निश्चय करावा असं आवाहन केलं. सुमंत कुमार यादव यांनी देशात 40 लाख आणि महाराष्ट्र गोव्यात 4 लाख NSS स्वयंसेवक कार्यरत असून ते सामाजिक विकासामध्ये योगदान देत असल्याचं सांगितलं. येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं राज्यात सर्वत्र पदयात्रा काढण्यात येणार असून जय शिवाजी जय भारत असं त्याचं घोषवाक्य आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, अधिकारी प्रमोद पाटील, डॉक्टर उमाजी पाटील आदींसह विविध विद्यापीठांचे स्वयंसेवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.